सो हाय हॅलो नमस्कार गाईस, कसे आहात तुम्ही? आजच्या दिवसाची सुरुवात खूप घाई गडबडीत स्टार्ट झाली. आज माझ्या स्टुडंटचा फोन आलता की मॅम मी येते, तुम्ही पण या. 2-3 दिवस पावसामुळे मी सुट्ट्या ठेवल्या होत्या स्टुडंटला, बट आता पाऊस वगैरे थांबलाय म्हणून मग मी म्हटलं या म्हणून. खूप घाई गडबड उडाली होती. मला इतकी घाई झालती की म्हणजे खूप वेळ झालता, टायमिंग पण खूप झालता. मला पटकन निघायचं होतं, घरातील सर्व कामं बाकी होते. त्यामुळे मी सर्वात आधी स्वयंपाक करून घेतला देवपूजा झाल्याच्या नंतर. आणि लोला तिथं पण मधी करत होती की मला दे म्हणून. मग पटकन घरातील सर्व कामं पटकन आवरून घेतली. खूप उशीर झालता आणि आशू पण निघाला होता मला घ्यायला यायला, म्हणून खूप लेट झालं. तो येऊपर्यंत मी जेवण करून घेतलं. तो म्हणला मी आल्यावर जेवण करतो. तो आल्याच्यानंतर तो पण बसला होता जेवायला. मी पटकन परत दिवसभर काय प्रॉब्लेम नाही आहे, जेवण वगैरे एनर्जी पण येते जेवणाने. आम्ही लगेच निघालो जायला. तर लोला इतकी येड्यागत करत होती आमच्या दोघांना की मला पण घेऊन चला. गॅलरीतून वाकून बघत होती ती आम्हाला. बघा तुम्ही कशी बघती, हे रोजच बघती, कुणी आलं तरी बघत बसती दिवसभर. नंतर स्टुडिओला पोचले मी. स्टुडिओला पोचल्याच्या नंतर तिला म्हणलं की पेंडिंग जे काय राहिलं आहे ते बघून घे म्हणलं. सगळं काय विचारून घे, काय काय झालं आहे, काय काय नाही, सगळं तिला सांगितलं, सगळं शिकवलं. आणि नंतर घरी निघाले तर आर्याचा फोन आला, दीदी की तू खूप दिवस झाले मला भेटली नाही, तू ये म्हणून. मी म्हणलं ठीक आहे थांब येते. तिच्याकडं गेले तर तिचं म्हणणं होतं दीदी मला तुझ्या घरी यायचं आहे, बट मला क्लासला यावं लागतं. त्यामुळं मी तिला म्हटलं नेक्स्ट टाईम मी घेऊन जाईल. तर ती बघा कशी करते, हाय गाईस करते तुम्हाला. मी जसं बोलते ती तसं बोलत होती. खूप आगाव झाली ती पण यायचं म्हणत होती, बट नाही जमलं का तर मला क्लासेसला यावं लागतं म्हणून मी तिला नाही म्हटलं. नंतर आशू मला घ्यायला आला, मी डायरेक्ट घरी आलो. तो बघा दिवसभराचं मला सगळं सांगतोय, काय झालं काय नाही. बघा त्याचे नखरे बघा, सगळ्या गोष्टी मला सांगत बसला होता. बघा कसा करतोय, सगळ्या गोष्टी सांगत होता. सो गाईस कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट करा.